शक्तीपीठ महामार्गाला अखिल भारतीय किसान सभेचा तीव्र विरोध आहे। कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही। सरकारने जबरदस्तीने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, असा इशारा किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला। तुरंबे इथं आयोजित किसान सभेच्या अधिवेशनात ते बोलत होते। अखिल भारतीय किसान सभेचं 7वं अधिवेशन राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं पार पडलं। राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेणारा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला। शक्तीपीठ महामार्ग शासनाने रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली। कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ देणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं। या कोल्हापूर जिल्ह्यामधून जात असलेला शक्तीपीठ महामार्ग जो आहे, त्या शक्तीपीठ महामार्गाला अखिल भारतीय किसान सभेने पहिल्यापासूनच विरोध केलेला आहे। रेखांकन बदललं तरी सुद्धा किसान सभा थांबणार नाही, तर तो जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे। देवस्थान जमिनीच्या संदर्भात 2 दशकाहून किसान सभेनं आंदोलन सुरू केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये कायद्याचा मसुदा आज महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये त्रुटी आहेत। त्याच्यावर आम्ही हजारोंच्या संख्येने हरकती घेऊन आम्ही आमच्या सूचना शासनाच्या दरबारी मांडणार आहोत। या अधिवेशनात शेतकरी, शेती, वन्यप्राणी संघर्ष आणि विकास प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जोरदार चर्चा झाली। शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात 13 ठराव मंजूर करण्यात आले। शक्तीपीठ महामार्गाला विरोध, मानव वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना, शेतीमालाला हमीभाव यांचा समावेश आहे। यावेळी दिनकर आदमापुरे, जयवंत तिकडे, उदय नारकर, दशरथ दळवी, सम्राट सावंत, राम कळंबेकर, लक्ष्मण पाचापुरे, बाळू कामते, राजू आळवेकर, चंद्रकांत कुर्णे यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते।